सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्या आपल्या धाराशिवच्या आहेत. हो माहिती ना. मग तुला एक गोष्ट माहिती का? उपमुख्यमंत्री पद हे घटनेत अस्तित्वातच नाहीये. असं कसं? घटनेच्या कलम 163 आणि 164 मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याच लोकांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री या पदाचा उल्लेखच नाही. मग त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ कसं काय घेतली? हे बघ, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले उपमुख्यमंत्री होते नाशिकराव तिरपुडे. पण खरी पद्धत पडली ती गोपीनाथ मुंडेंपासून 1995. मग त्याच्यानंतर 1999ला छगन भुजबळ झाले, मग आर आर पाटील झाले, मग अजित पवार, आता मध्ये एकनाथ शिंदे, सध्या एकनाथ शिंदे आहेत, मध्ये एकदा देवेंद्र फडणवीस पण झाले. कारण महाराष्ट्रामध्ये आता एका पक्षाचं सरकार येणं बंद झालं. मग त्यांना युत्या आघाड्या कराव्या लागायला लागल्या, एकमेकाची गरज लागायला लागली. मग समोरच्या पक्षाचा व्यक्ती पण तेवढाच कॅपेबल होता, तेवढाच एक्सपिरियन्स होता, म्हणून ती इंटरनल अरेंजमेंट होती त्यांची, म्हणून ते उपमुख्यमंत्री पद देणं सुरू केलं. पण ते देताना त्याच्यासोबत ते एक काळजी घ्यायची की महत्वाचं मंत्रिपद द्यायचे, जसं की गृहमंत्रीपद असेल, अर्थमंत्रीपद असेल, खूप महत्वाची पद असतात. मग जर घटनेत हे पदच नाहीये तर याच्यावर आजपर्यंत कोणी आक्षेप नाही का घेतला? घेताना गोपीनाथ मुंडेंनी शपथ घेतली त्यावेळेलाच आक्षेप घेतला होता. हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली होती. पण त्यावेळी गोपीनाथ मुंडेंची बाजू अटॉर्नी जनरल जेव्हा मांडली ना, त्यावेळेला त्यांनी असा दावा केला की शपथ घेताना दोन प्रकार असतात, एक पदाची शपथ आणि दुसरी गोपनीयतेची शपथ. ती पदाची शपथ घेताना जर चुका झाल्या तर चालतात, पण गोपनीयतेची शपथ घेताना चूक होत नाही. तू कधी पण बघ, शपथ झाल्यानंतर ते लोक एका रजिस्टरवरती सिग्नेचर करतात. भले शपथ घेताना म्हणतील की मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतो, पण रजिस्टरवरती साईन करताना त्याच्यामध्ये मंत्री हाच उल्लेख असतो. आणि दुसरा त्यांचा दावा असा होता, ते दुसरा त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की भले उपमुख्यमंत्री शपथ घेतली, पण त्यांना काही वेगळा अधिकार नाही, त्यांना काही वेगळा पगार किंवा वेगळे भत्ते नाहीत, किंवा ते इतर मंत्र्याच्या खात्यामध्ये ढळाढळ करू शकत नाही. जो अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो किंवा कॅबिनेटचं प्रमुख पद भूषवण्याचा अधिकार जो मुख्यमंत्र्याला असतो तो उपमुख्यमंत्र्याला नसतो. तो एक साधा मंत्री म्हणूनच गणला जातो. मग कोर्टाने त्यांचा हा दावा मान्य केला आणि ती पिटिशन खारिज केली. आता रिसेंटली 2024 मध्ये पण सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL दाखल झाली होती. त्याच्यामध्ये पण त्यांचं हेच म्हणणं होतं की घटनेमध्ये उपमुख्यमंत्री पद नाहीये, पण देशात सगळ्या राज्यात आता ही पद्धत पडली आहे उपमुख्यमंत्री पद देण्याची. त्यावेळी पण सुप्रीम कोर्टाने हेच म्हणलं होतं की ते इंटरनल अरेंजमेंट आहे, त्याने काय संविधानाला धोका वगैरे पोहोचत नाही किंवा संविधानाचा अपमान होत नाहीये. त्या त्या पद्धतीमुळे आम्हाला काही आक्षेप असण्याचं कारण नाही. सुप्रीम कोर्टाने पण ती पिटिशन खारिज केली, तेव्हा आता त्याला कोणी आक्षेप घेण्याचा काही प्रश्नच नाही.